जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? सुखाची व्याख्या प्रत्येकाची ही वेगवेगळी असू शकते, हरकत नाही. पण माझ्या मते सुख म्हणजे आईवडिलांची पुण्याई. छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी राहणे, समाधानी राहणे ही सुखाची व्याख्या असू शकते. तर आज मी माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी बनवलेली आहे छानपैकी अशी मस्त अशी गरमागरम नाचणीची भाकर, पाहू शकता तुम्ही. आणि बनवलेलं आहे छान असं गरमागरम असं मस्तपैकी असं वरण बनवलेलं आहे. मूग डाळ आणि तूर डाळीचं वरण बनवलेलं आहे. आणि बनवलेली आहे फरसबीची भाजी. छान अशी ड्राय अशी फरसबीची भाजी बनवलेली आहे मी. चला तर टिफिन माझं रेडी झालेलं आहे, तेच मी आता दाखवणार आहे. तर भाज्या चिरून घेण्याआधी मी पातेलीमध्ये 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ घेतलेली आहे. आणि छानपैकी असं स्वच्छ असं धुवून घेणार आहे मी डाळ 2-3 पाण्यामध्ये. आणि हे पाणी जे डाळीतून निघालेलं आहे ते अजिबात बाहेर फेकून द्यायचं नाही, झाडांना टाकून द्यायचं आहे आपल्याला. झाडांसाठी खूप खूप छान असतं पाणी हे. पुन्हा मी चांगल्या पाण्यामध्ये डाळ अशी भिजत ठेवून दिलेली आहे. तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. तर मी इथे भाजीसाठी 1 वाटी फरसबी चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो कांदा घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आणि वाटणही घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा खोबरं लसूण आलं हे छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे आणि त्याचंच आपण वाटण करून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी पॅनमध्ये 2-3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी वाटण टाकून घेणार आहे. छान असं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं आहे. ह्या भाज्या अशा खूप छान लागतात. कोरड्या कोरड्या भाज्या खूप छान लागतात खायला. भाकरीसोबतही छान लागतात खायला, चपातीसोबतही खायला खूप छान लागतात. चला तर वाटण छानपैकी असं लालसर झालेलं आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी राई टाकून घेते याच्यामध्ये. आणि किंचितसं असं हिंग टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये. लाल मसाला 1 चम्मच टाकून घेतलेला आहे मी. 1 चम्मच हळद आणि आपल्याला 1 चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि 1 चम्मच छोटासा मी धने पावडरही टाकून घेतलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून असा घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच टाकून घेते. हे छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये फरसबी कट करून घेतलेली आहे ती टाकून घेते मी. हिरव्या हिरव्या भाज्या खूप आपल्या आरोग्यासाठी तर चांगल्या असतातच, खूप छान लागतात खायला. भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. याच्यामध्ये मी आता 1 टोमॅटो चिरून घेतलेला तो टाकून घेते आणि मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या फारशा तिखट नसतात, त्यामुळे छान लागतात भाजीमध्ये, वरणामध्ये, कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता. 1 चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचे आहे. तर पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे. भाजीलाही छान असं तेल आणि पाणी सुटलेलं आहे आपल्या. मिक्स करून घेऊया भाजीला आपण छान असं. आता याच्यामध्ये मी वाटण ज्या भांड्यामध्ये केलं त्याच्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी मी भाजीमध्ये 1 ग्लास टाकून घेतलेलं आहे. जसं लागेल तसं टाकून घ्या भाजीमध्ये पाणी. थोडी शेंगा व्यवस्थित असे शिजून जातील इथपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा
थोड्या वेळासाठी मी झाकण देऊन ठेवलेलं आहे. आणि इकडे तयारी चालू आहे ती मस्तपैकी अशी नाचणीच्या भाकरीची. तर पाहू शकता तवा छान असा गरम झालेला आहे. त्याच्यावर मी पांढरे तेल स्प्रेड करून घेतलेले आहे आणि त्याच्यावर मी नाचणीची भाकर टाकून घेतलेली आहे. आता हिवाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे नाचणीची ज्वारीच्या भाकरी तुम्ही करू शकता, खाऊ शकता. खूप छान असतात भाज्या या भाकरी. चला तर एक बाजू तर झालेली आहे. तर भाकर मी छान अशी पलटी करून घेतलेली आहे. पाणी जेव्हा उकळी घेत असतो भाकरीसाठी, तेव्हाही तुम्ही 2 चम्मच पाण्यामध्ये तेल टाकू शकता आणि वरूनही अशी तेल लावून भाकरी बनवू शकता. खूप छान लागतात, टेस्टी लागतात भाकरी खायला. चला तर आपल्या नाचणीच्या भाकरी आता रेडी झालेल्या आहे. आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, छान अशी ड्राय झालेली आहे. आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. इकडे आपलं वरणही छान असं उकळलेलं आहे, आपल्या डाळीही शिजलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे मी, तो टाकून घेते आणि मिरच्या टाकून घेते. ह्या मिरच्या फारशा तिखट नाही लागत. कढीपत्ता टाकून घेते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एका पातेलीमध्ये 2 चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते. लसूण असं छान असं क्रश करून घेतलेलं आहे मी. छान असं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते अर्धा चम्मच राई टाकून घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि चिमूटभर असं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच हळद टाकून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपली डाळ टाकून घ्यायची आहे वरणासाठी. गरमागरम भातासोबतही वरण खूप असं छानच लागतो खायला. 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी. छान अशी उकळी देखील आलेली आहे, पाहू शकता तुम्ही आपल्या वरणाला. आणि वरणही आपलं रेडी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण छान असं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून. तर पाहू शकता सगळं आपलं वरण भाजी भाकर रेडी झालेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.